पाहूया मजेशीर जोक्स. एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली आणि माणसाला विचारले, काही आठवते का? माणूस, हो, फक्त बायकोचं नाव. देव हसला आणि म्हणाला, सगळा फॉर्मॅट केला पण व्हायरस गेला नाही. एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचं नाही. बायको, जेवलात का? नवरा तिची नक्कल करत, जेवलात का? बायको, माझी नक्कल करू नका. नवरा, माझी नक्कल करू नका. बायको, चला शॉपिंगला जाऊया. नवरा, जेवलो मी. बेचा पाडा एकदा कागदावर लिहून तो जाळल्या जी राख तयार होते तिला बेची राख म्हणतात. शपथ, काय काय सुचायला लागलं बसल्या बसल्या. जास्त समजदार असणं काही उपयोगाचं नाही. थोडं येडं असणं पण गरजेचं आहे, नाहीतर घरातले खूप काम करून घेतात. No, 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 no. आजकालचे मुलं कमी मार्क पडल्यानंतर आत्महत्या करायची विचार करतात आणि आम्ही एक होतो. आमचे मार्क बघून मास्तरची इच्छा व्हायची मरायची. स्त्रियांना दारूविषयी इतकी चिड का आहे? कारण दारू पिल्यानंतर त्यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या नवऱ्याचे वाघात रूपांतर होते. पप्पू, माँ, मैं किताब लिखना चाहता हूँ. माँ, क्या लिखोगे? पप्पू, पहला पन्ना राजा जंगल गया, आखिरी पन्ना जंगल पहुंच गया, बीच में लिखूंगा तबड़क तबड़क. No, 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 no. टीचर पप्पू से, 5 में से 5 घटाने पर कितने बचेंगे? पप्पू, पता नहीं. टीचर, अगर तुम्हारे पास 5 भटूरे हैं और मैं 5 भटूरे तुमसे ले लूं तो तुम्हारे पास क्या बचेगा? पप्पू, छोले. नवरा खुश होऊन, अगं बघ माझे दात कसे मोत्यासारखे चमकत आहे. बायको, अहो खरंच की, मोत्यासारखे पण चमकदार दात झाले आहेत. आता फक्त 1 महिन्यात मोत्यासारखे दातावर रंग येऊ देऊ नका, म्हणजे झालं. नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो. त्यात रवा किती, तूप किती, साखर किती, बेदाणे किती हे विचारू नये. जसा हातात पडलाय तितका हातात पडलाय, गोड मानून घ्यायचा. बायको मात्र तीर्थासारखी असते, काही झालं तरी डोक्याला हात लावायला लावते. एका वस्तूवर 20% डिस्काउंट असेल तर 5 वस्तू घेतल्या की 100% डिस्काउंट मिळेल का? कसं असतंय ते? एक तापलेला विद्यार्थी गणिताच्या मास्तरला, जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणांची 10 तोंडे कोणी मोजली होती? राजीनामा देऊन मास्तर पोथी पुराण वाचत बसलेला, अजून उत्तर सापडलं नाही. No, 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 no. मुलगी, जेव्हा कोणी मला म्हणतं किती बारीक आहेस तू, तेव्हा मी छानच आहे ना. लग्नानंतर मला हिरोईन दिसायचंय, काकूबाई नाही. नवरा, बायको, ही काच तुझ्यामुळेच फुटली आहे. बायको, नाही, तुमच्यामुळेच फुटली आहे. मी तुम्हाला फुलदाणी फेकून मारली होती. तुम्ही जागेवरून सरकले नसता तर काच फुटलीच नसती. कोण म्हणते मराठी सोपं आहे? रिकाम्या जागी हो नाही भरा. टिंबटिंब मी मानव नाही, माकड आहे, हो किंवा नाही. टिंबटिंब मी वेडा आहे, हो किंवा नाही. टिंबटिंब माझ्या डोळ्याचा काहीच उपयोग नाही, हो किंवा नाही. टिंबटिंब मला पागलखान्यात जायचंय, हो किंवा नाही.
पप्पा, घरातला सर्वात लॉयल व्यक्ती कोण आहे? मी. आई. पप्पा, ते कसं काय? मी. आईला कधी मी सांगितलं की पप्पांना एखादी गोष्ट सांगू नको, तीच गोष्ट आई सर्वात आधी तुम्हाला येऊन सांगते, तेही मीठ मसाला लावून. घरात सर्वात लॉयल तर आईच आहे. फ्रेंड. रे तू मला आवडतेस म्हटलंस का? मित्र. हो, पण ती म्हणाली तुझा डाटा ऑफ कर. फ्रेंड. म्हणजे? मित्र. तू ऑनलाईन असताना डिस्टर्ब करू नको. Oh, no, 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 no. वडील. मन्या, 5 नंतर कोणता अंक येतो? मन्या. 6, 7. बाबा. वडील. शब्बास, माझा मन्या तर खूप हुशार आहे. आता मग सांग, 6, 7 आणि नंतर काय येतं? मन्या. 8, 9, 10. वडील. आणि त्यानंतर? मन्या. नंतर गुलाम, राणी आणि राजा. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय आजार कसा तरीच होता हा, राष्ट्रीय गैरसमज लग्न झाल्यावर सुधारेल, राष्ट्रीय उपचार थोडी घे मग बरं वाटतं. बायको. तुम्हाला राणी नावाची आधीपासूनच बायको आहे हे लग्नाआधीच मला का नाही सांगितले? नवरा. तुला अगोदर सांगितले होते की मी तुला राणीसारखीच ठेवीन म्हणून. विषय संपला. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.